तर विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी मी तुम्हाला माझ्या हातात असलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून कोणांचे प्रकार सांगतो। तर कोणांचे आपल्याला अगदी प्राथमिक स्तरावर माहीत असलेले प्रकार जे आहेत ते आपण इथे शिकूया। बघा, हा जो दिसतोय हा आहे शून्य कोन, कारण 0 अंशावर असलेला शून्य कोन। जेव्हा एखाद्या कोनाचं माप 0 अंश ते 90 अंशाच्या मधात असेल, म्हणजे 0 ते 89 मध्ये असलेल्या कोणाला आपण लघुकोन असं म्हणतो। तर बघा, हा जर मी घेतला इथे, हा एक लघुकोन तयार झालेला तुम्हाला इथे दिसेल। हा जो कोन आहे हा आहे लघुकोन। तुम्हाला पिवळा जो दिसतोय हा झाला लघुकोन। ज्या वेळेला एखाद्या कोनाचं माप हे 90 अंश असतं तेव्हा त्या कोनाला आपण काटकोन असं म्हणतो। आता जो तुम्हाला दिसत आहे तो आहे काटकोन, कारण या कोनाचं माप बरोबर 90 अंश आहे, त्यामुळे हा झाला काटकोन। तर ज्या वेळेला एखाद्या कोनाचं माप हे 90 अंशापासून तर 180 अंशापर्यंत असतं तेव्हा त्याला आपण विशालकोन असं म्हणतो। आता हा जो कोन आहे हा झाला विशालकोन। अशा पद्धतीने या छोट्याशा शैक्षणिक साहित्यामध्ये तुम्हाला कोनाचे 3 प्रकार लक्षात येतील। एक शून्य कोन, दुसरा लघुकोन, तिसरा काटकोन आणि चौथा विशालकोन। अशा पद्धतीचे कोनांचे प्रकार आपण लक्षात ठेवायचे आहेत। कळलं तर